नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या ह्या जागतिक अपंग दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या एन जी ओचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी इथं शेअर करतो. आमचं एन जी ओ संकल्प फाउंडेशन या नावाने गेले 12 वर्षात महाराष्ट्रातल्या विविध भागात ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये काम करत आहे. आमच्या एन जी ओचं मुख्य तत्व महात्मा गांधीचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एन जी ओ काम करत आहे. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण अशा विविध क्षेत्रात आमचं एन जी ओ काम करत आहे. एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी या ठिकाणी शेअर करतो. नंतर आपण आजच्या वेबिनारला सुरुवात करूया. स्वागत आहे डॉक्टर सुनीता मॅडम भानसे सर. नमस्ते सर. आवाज नाही येत आहे विशाल सर. विशाल सर आवाज येत नाहीये क्लिपचा. आता येतोय? नाही. कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली ऑगस्ट 2020 पासून. त्याच्यात ग्रामीण विकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग यासोबत शेतीच्या विविध पद्धती, ऑर्गॅनिक फार्मिंग, योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग यासोबत मिलेट्स फार्मिंग आणि हे सगळं करत असताना त्या संपूर्ण कालावधीत कोरोनाच्या खूप लोक स्क्रीनचा वापर करत होते. मग टी व्हीची स्क्रीन असेल, मोबाईलची, कम्प्युटरची. तर त्यावर कंट्रोल कसं करायचं म्हणून आमच्या एन जी ओने असं ठरवलं की आपण पॅरेंट्स आणि स्टुडंट्सचं ऑनलाईन वर्कशॉप घेऊया, हाऊ टू कंट्रोल स्क्रीन टायमिंग. आणि त्याला खूप चांगला महाराष्ट्रभरातून रिस्पॉन्स मिळाला. यासोबत आपले दव आहेत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही ऑनलाईन वेबिनारचं आयोजन केलं. यासोबत विश्वशांती असेल, जलसुरक्षा, यासोबत आरोग्य अशा विविध तुमचा आवाज येत नाहीये विशाल सर. तुमचा आवाज येत नाहीये. क्लिपचा पण आवाज येत नाहीये. आता येतोय माझा आवाज? तुमचा येतोय पण ते क्लिपचा हा, काहीच ते आवाज नाही. क्लिपचा काहीतरी अडचण आहे, ते चेक करावं लागेल. ते जरा थोडं चेंजेस झाले लॅपटॉपमध्ये, त्यामुळे काहीतरी अडचण येते. तर या संपूर्ण कालावधीत जे वेबिनार सिरीजमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला त्यातनंच प्रेरणा घेऊन
आमच्या मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने 15 ऑगस्ट 2022 पासून संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली की ज्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, आपल्याला सिद्ध करणाऱ्या अपंग व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याची एक वेबिनार सिरीज सुरू केली आणि 160 महानुभाव येऊन गेले. हे सगळं करत असताना आमच्यात या परिवारातील जे लॉयर्स आहेत, ॲडव्होकेट प्राची मॅडम, प्रीती मॅडम, राजू वाघमारे सर यांच्या पुढाकाराने या नवीन उपक्रमाला सुरुवात झाली, लर्न द लॉज. त्यातलं पहिलं सेक्शन झालं की ज्याच्यात RPWD ॲक्ट 2016बद्दल चर्चासत्र झाले. त्याचं मार्गदर्शन विविध तज्ज्ञांकडून, जे विधी क्षेत्रातले तज्ज्ञ करून आम्हाला मार्गदर्शन मिळालं. आज आपण ज्या वेबिनारसाठी जमलो आहोत, लर्न द लॉ सिरीजमधलं दुसरा भाग की ज्यात मेंटल हेल्थ ॲक्ट 2017 याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट सीमा मॅडम आज आपल्याला लाभले आहेत. मी ॲडव्होकेट प्राची मॅडमला सांगतो की पुढील सूत्र सांभाळावी आणि या संपूर्ण आजच्या वेबिनारचं मॉडरेटर म्हणून काम करा. नमस्कार सगळ्यांना. पहिले जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देते. आज लर्न द लॉ वेबिनार मध्ये आज आपल्यासोबत मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017 आपल्याला गेस्ट लेक्चर म्हणून आलेल्या ॲडव्होकेट सीमा आदाते. हायकोर्ट मुंबईला आणि सबऑर्डिनेट कोर्ट्सला त्या प्रॅक्टिस करतात ॲज ए लॉयर. विविध संस्थांकरता कार्य करतात. त्यानंतर ट्रेनर म्हणून आहे, CWCच्या ट्रेनर आहे आणि CWCच्या मेंटॉर आहेत त्या अमरावती डिव्हिजनच्या काही ठिकाणच्या. आज त्या आपल्यासोबत चॅप्टर 6 ऑफ मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017 शेअर करणार आहे. मी ॲडव्होकेट प्राची निलावार, यवतमाळ. त्यांना विनंती करते की मॅडम तुम्ही तुमचं सत्र सुरू करा. आदाते मॅडम. सॉरी, आय एम रिअली सॉरी. सर्वांना नमस्कार आणि आजच्या दिव्यांग दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. ॲक्च्युली शुभेच्छा म्हणण्यापेक्षा वेगळा काहीतरी शब्द असायला हवा होता. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणालाही अशा प्रकारचा अपंगत्व किंवा दिव्यांगत्व येऊ नये अशी प्रत्येकाची धारणा असते आणि प्रत्येक कुटुंबियांना असं वाटत असतं. सो तरीही जास्त वेळ न घेता आज मी एकच चॅप्टर निवडलेला आहे. चॅप्टर 6 जो आहे तो मी घेणार आहे. प्राची मॅडमना पुन्हा मनपूर्वक आभार मानते, प्राची मॅडमचे आणि विशाल सरांचे, की ज्यांनी मला ही संधी दिली इथे या प्लॅटफॉर्मवरती माझे विचार मांडण्याचे. मला जे थोडंफार नॉलेज आहे ते मला शेअर करण्याची तुम्ही मला संधी देत आहात, तर त्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे आभार मानते आणि पुढच्या सत्राला मी आपल्या सुरुवात करते. सो आजचं आपलं जे सत्र आहे चॅप्टर 6 फार छोटा चॅप्टर आहे, पण ते ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे सरकारच्या ज्या ड्युटीज आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत आणि त्यांची जी कर्तव्य आहेत तुमची स्क्रीन त्याच्याबद्दल शेअर नाही मेंटल केली. हेल्थ एकच मिनिट मी थांबवतो. सॉरी. करते हां हां. ह्याच्याबद्दल हा चॅप्टर 6 जो आहे तो सांगतो. सर येतंय का आता? होते शेअर? हो, होते. यस, झालं. मी स्वतःला आधी ह्याच्यातनं बाहेर काढते व्हिडिओ मधून आणि माझी मी स्क्रीन करते. ओके. दिसते का आपल्याला सर्वांना? हो, दिसतंय मॅडम. फक्त तुमचा मला नाही. व्हिडिओ ऑफ आहे तुमचा. हां, ओके. स्वागत आहे ॲडव्होकेट आता प्रीती क्लिअर आहे? मॅडम. नाही, तुमचा व्हिडिओ नाही दिसत आहे मॅडम. स्क्रीन दिसते, तुमचा ओके. व्हिडिओ. व्हिडिओ हवाय का माझा? हां, असला तर बरं होईल, म्हणजे ते दिसतं ना. बरं.
मी फक्त स्क्रीन माझी छोटी करते म्हणजे मला हे किंवा तुम्हाला अडचण येत असेल तर मला पीपीटी शेअर करा, मी इकडून शेअर करतो, काही प्रॉब्लेम नाही. नाही हरकत नाही. माझं ना ते मला 2 ह्याच्यामध्ये करायचंय. हां. म्हणजे आता दिसते का पहा आपल्याला पीपीटी? इथे दिसते का? पीपीटी दिसते, तुम्ही नाही दिसत मी होते मी आता जॉईन होते. आहे. क्लिअर आहे ना? या. ओके. सो आजचं जे सत्र आहे मेंटल हेल्थ केअर, आपण चॅप्टर 6 पाहणार आहोत. सो मेंटल हेल्थ केअर 2000 मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017चा चॅप्टर 6 जो आहे हा कम्प्लीट फोकस करतो गव्हर्नमेंटच्या अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. सो अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्निंग अथॉरिटीज, ह्याला आपण अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असं म्हणतो. आणि त्याचे जे ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत मेंटल हेल्थ केअर ऍक्टला धरून, ह्याच्यावरती हा चॅप्टर जो आहे तो एंटायरली फोकस करतो. सो काय काय आहे हे मेंटल हेल्थ केअर अंतर्गत चॅप्टर 6 चे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. सो फार कमी शब्दांमध्ये मांडलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. बट त्याचं वायडर एक्सप्लेनेशन आहे, वायडर प्रस्थ आहे त्याचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रमोशन करणं आणि प्रिव्हेन्शन लेवलला काम करणं. समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं आणि अपंगत्वाला लागलेलं जे स्टिग्मा आहे, जो कलंक आहे, तो रिड्यूस करणं, तो कमी करणं. ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट करणं. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन करणं अमॉंग्स द स्टेट अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड अदर गव्हर्निंग अथॉरिटीज. सो प्रमोशन आणि प्रिव्हेन्शन च्या मुद्द्यावर जेव्हा आपण म्हणतो, तर प्रत्येक गव्हर्नमेंटला, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असो, सेंट्रल गव्हर्नमेंट, ला एक टास्क दिलेला आहे, तो प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटिंग द प्रोग्राम्स फॉर द प्रमोशन ऑफ मेंटल हेल्थ अँड द प्रिव्हेन्शन ऑफ मेंटल इलनेस, इन्क्लुडिंग पब्लिक हेल्थ प्रोग्राम्स टू रिड्यूस सुसाइड्स अँड अटेम्प्टेड सुसाइड्स. म्हणजे कोणत्याही प्रकारचा आत्महत्या करणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं याच्या बाबतीत प्रमोशन करणं आणि प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेणं या संदर्भात हा मुद्दा हायलाइट केला गेला. हा मुद्दा सांगतो की कोणत्याही प्रकारची आत्महत्यापासून प्रवृत्त करण्याच्या संदर्भात लोकल गव्हर्नमेंटने, स्टेट गव्हर्नमेंटने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने योग्य ती स्टेप्स घेतली पाहिजे, जेणेकरून आत्महत्या करणाऱ्या प्रवृत्तींना मेंटल हेल्थ केअरच्या अंतर्गत आळा बसेल. सो पब्लिक हेल्थ सेक्टरमध्ये सुद्धा ह्याचा अवेअरनेस व्हायला पाहिजे. कम्युनिटी लेवलला देखील त्याचा अवेअरनेस व्हायला पाहिजे. आणि त्याचं पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची असणार आहे. मॅम दुसरी दुसरा स्लाइड मुद्दा जो नाही आहे दिसत, दुसरी सॉरी स्लाइड नाही दिसली, नाही दिसत आहे का सर? दुसरी नाही दिसत, याला चेंज कर. तीच सुरू आहे. ती सुरू आहे का? नाही, ओके, तेच आहे, त्याच्यातलेच पॉइंट या आहे या सर. आता आली. ओके. बॅक आता जम. दिसतंय का? हा, येस, मीही दिसते तुम्हाला? हो दिसत आहे. ओके. सो सेकंड जी ड्युटी आहे अवेअरनेस क्रिएट करणं रिगार्डिंग मेंटल हेल्थ अँड इलनेस अँड रिड्यूस स्टिग्मा विथ मेंटल इलनेस. म्हणजे समाजामध्ये दिव्यांगांना लागलेला जो स्टिग्मा आहे, जो कलंक आहे, तो कसा कमी करता येईल. इन शॉर्ट आपण जेव्हा प्रिव्हेन्शनच्या लेवलला आपण काम करतोय, प्रिव्हेंट कदाचित होणार नाही, 100% नाही होणार, पण कमीत कमी रिडक्शन तरी होईल. या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रकारे समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम जे आहे ते सरकारला दिलेलं आहे, सरकारने करायचं आहे. याच्यामध्ये वाईड पब्लिसिटी म्हणजे समाजामध्ये पब्लिसिटी कोणकोणत्या पद्धतीने करायची आहे त्या संदर्भात सांगितलं गेलेलं आहे. तर कोणकोणत्या पद्धती आहेत त्या पाहूया. पब्लिक मीडिया आहे, इन्क्लुडिंग टेलिव्हिजन, रेडिओ, न्यूजपेपर, प्रिंट अँड ऑनलाईन मीडिया ॲट रेग्युलर इंटरव्हल्स. कंटिन्युएशन मध्ये याची जागरूकता होणं गरजेचं आहे. जसं आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहात,
जनजागृती करत आहात. या जनजागृतीच्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर आपली बाजू मांडत आहात. टीव्हीच्या माध्यमातनं, रेडिओच्या माध्यमातनं, प्रिंट मीडियाच्या माध्यमातनं, ऑनलाईन माध्यमातनं आपण ह्याची जागृती करत आहात. आणि ऑफकोर्स हा एक गव्हर्नमेंटचीच ही ड्युटी आपण समजून त्या माध्यमातनं आपण ही जागरूकता करत आहोत. त्याच प्रकारे सामाजिक जो कलंक आहे, जो मेंटल इलनेसला धरून आहे, तो कशा पद्धतीने प्लॅन करायचा, तो कशा पद्धतीने डिझाइन करायचा, त्यासाठी लागणारा फंड आणि इम्प्लिमेंटेशन इन अन इफेक्टिव्ह मॅनर कसं असायला पाहिजे, ह्याची जबाबदारी देखील ही सरकारचीच आहे. ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ऑफिशियल्सना इन्क्लूड केलेलं आहे. ते जे आहेत पब्लिक पोलीस ऑफिसर्स अँड अदर ऑफिसर्स ऑफ द ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आर गिवन पिरियॉडिक सेन्सिटायझेशन अँड अवेअरनेस ट्रेनिंग ऑन द इश्यूज अंडर दिस ॲक्ट. आता प्रश्न माझ्यासमोर हा आहे की आत्तापर्यंत ह्या ॲक्टला धरून किती अवेअरनेस सेशन्स झालेले आहेत अमंगस्ट पोलीस अँड अदर ऑफिसर्स. आय एम रिअली नॉट अवेअर ऑफ. पण प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण जी जनजागृती करत आहोत ती अत्यंत उत्स्फूर्त आहे किंवा स्तुती करण्यायोग्य आहे. परंतु नक्की आपण कोणत्या स्तरावरती आपण पोलिसांना किंवा इतर माध्यमांना आपण ह्या ऍक्ट वरती आपण अवेअरनेस देत आहोत, आपण जागृती निर्माण करत आहोत, हा अगेन विचार करणारा मुद्दा आहे. ओके. ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट थर्ड मुद्दा जो आहे, आपला तिसरा मुद्दा जो आहे तो योग्य त्या सरकारने योग्य ते पावलं उचलणं, योग्य ते मेजर्स अडॉप्ट करणं विथ रेस्पेक्ट टू ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग. म्हणजे योग्य त्या ट्रेनिंग देण्यासंदर्भातल्या आणि ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने जे योग्य ते स्टेप्स घेणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भात हा चॅप्टर 6 सांगतो. तर appropriate government shall take measures to address the human resources requirements of mental health services in the country by planning, developing and implementing educational and training programs in collaboration with the institutions of higher education and trainings to increase the human resources available to deliver mental health care intervention and to improve the skills and available human resources to better address the needs of the persons with mental illness. So education, higher education institutions मध्ये प्राची मॅडम प्लीज मला एक सांगा की आपल्या कायद्यामध्ये लॉ कॉलेजेसमध्ये कुठेतरी मेंटल हेल्थ केअर ऍक्ट बद्दल सिलेबस आहे का? नाही. सो ज्या वेळेला आपण सरकारवरती जबाबदारी टाकतो तर ऍज अ सरकार म्हणून, सरकारला एक फॅसिलिटिंग अथॉरिटी म्हणून आपण जर हे प्रयत्न केले की कॉलेजमध्ये देखील हा ऍक्ट, कारण हा ऍक्ट जरी छोटा असला तरी ह्याचं प्रस्थ खूप मोठं आहे आणि ह्याच्याबद्दल जनजागृती जरी करायची असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे, पण ती जनजागृतीचे स्तोत्र काय आहेत ते कुठेही मेन्शन केलं नाही. हायर एज्युकेशन म्हटलेलं आहे, पण हायर एज्युकेशनच्या संदर्भामध्ये नक्की कोणत्या हायर एज्युकेशन असायला हव्यात याबद्दल कुठेही उल्लेख केलेला नाही. तो जर आपण इन्कल्केट करू शकलो, तो जर आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकलो एक सिलेबसचा पार्ट म्हणून, तरी देखील मला वाटतं बऱ्यापैकी जनजागृतीच्या अनुषंगाने आपण काम केलं असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे की ॲट मिनिमम ट्रेन ऑल मेडिकल ऑफिसर्स इन पब्लिक हेल्थ केअर इस्टॅब्लिशमेंट अँड ऑल मेडिकल ऑफिसर्स इन द प्रिझन्स ऑर जेल्स टू प्रोव्हाइड बेसिक इमर्जन्सी मेडिकल हेल्थ केअर. मेडिकल ऑफिसर्सना देखील आपण जनजागृतीच्या माध्यमातून आपण अगदी कुठपर्यंत आपण त्यांना फॅसिलिटेट करत आहोत हा देखील एक अगेन वादाचा मुद्दा आहे किंवा अगेन विचार करण्याचा मुद्दा आहे. मॅडम तुम्ही बेसिक इमर्जन्सी. येस प्राची मॅडम, तुम्ही म्यूट झाले होते का? एक मिनिट. आता बघा येतोय ना आवाज? नाही, मध्येच ना इंटरनेट स्विच होतोय मला वाटतं. ओके. सो मेडिकल ऑफिसर्सना आपण कितपत ट्रेन करतो हा देखील एक विचार करणारा मुद्दा आहे. पब्लिक हेल्थ सेक्टरमध्ये किती अवेअरनेस आहे
हा देखील वादाचा मुद्दा आहे, कारण मेंटल इलनेसला स्पेशली दिव्यांगाच्या बाबतीत कदाचित थोडासा तरी अवेअरनेस आहे किंवा त्यांच्या राईट्स बद्दल बोललं जातं, पण मेंटल इलनेसच्या बाबतीत मॅडम प्राची मॅडम, यू आर ऑल्सो वेल अवेअर ऑफ की कशा पद्धतीने आजही आपल्याकडे संस्था कमी पडतात, आजही कशा पद्धतीने मुलांची वानवा आहे, स्पेशली मेंटल हेल्थच्या इश्यूजना त्या मुलांच्या संदर्भात किंवा व्यक्तींच्या संदर्भामध्ये आजही आपल्याकडे जे शेल्टर्स असायला पाहिजेत किंवा जी रिहॅबिलिटेशन प्रोसेस असायला पाहिजे ती आजही आपल्याकडून तशी वेल इक्विप्ड संस्था किंवा रिहॅबिलिटेशनच्या माध्यमातून असायला पाहिजे, जे माध्यम असायला पाहिजे ती अद्यापपर्यंत तेवढी फॅसिलिटेट केलेली नाहीये. जेलच्या संदर्भात देखील आय एम स्टील नॉट क्लिअर की आजही जेलच्या बाबतीत जेलमध्ये अशा प्रकारचे अवेअरनेस होतात किंवा कसं. येस, कायदा सांगतो की व्हायला पाहिजे. या माध्यमातून आपण जर करत असू तर खूपच आनंदाची आणि स्तुत्य गोष्ट आहे, पण जर नसेल होत तर ती होणं गरजेचं आहे, जेणेकरून समाजामध्ये हा जो वंचित वर्ग आहे मेंटल हेल्थ केअरला धरून किंवा ओव्हरऑल हेल्थ केअरला धरून जो वंचित सेक्टर आहे त्याच्यावरती योग्य प्रकारे काम केलं जाईल आणि त्यांना योग्य ते अधिकार प्राप्त होतील या अनुषंगाने. थर्ड जो मुद्दा आहे, तिसरा मुद्दा जो आहे तो appropriate government shall make all the efforts to meet internationally accepted guidance for member of mental health care professionals on the basis of population within 10 years from the commencement of the act. म्हणजे 10 वर्षाच्या आत हा ऍक्ट केल्यापासून इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे असं हा कायदा सांगतो. अगेन ह्याच्यामध्ये पुन्हा विचार करण्यासारखा आहे की हा इम्प्लिमेंटेशन 2017 पासून आता आपण 2025 मध्ये आलो तर तेव्हापासून आतापर्यंत काही चेंजेस झाल्यात का किंवा जो आपला जुना ऍक्ट आहे त्याच्यामध्ये काही भर पडली आहे का. अगेन हा पुन्हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि आपली आता काळाची गरज काय आहे, कारण वाढत्या डिमांड्स किंवा आपण जेव्हा ह्युमन राईट्स बद्दल एवढ्या प्रकर्षाने बोलतो तर गरजेनुसार काळाच्या गरजेनुसार आपल्याला काय काय फॅसिलिटीज आता लागणार आहेत त्याबद्दल आपण काही विचार केलाय का किंवा विचार करणार आहोत का गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंट काय विचार करणार आहे का, हा सुद्धा एक विचार करणारा मुद्दा आहे. कोऑर्डिनेशन येस अमंगस्ट ऑल द गव्हर्नमेंट्स, सिव्हिल अँड गव्हर्निंग अथॉरिटीज मध्ये कोऑर्डिनेशनचा जो पार्ट आहे तो सगळ्याच सेक्टरमध्ये असायला पाहिजे आणि असावा. शासनाने आखून दिलेल्या ज्या काही सेक्टर्स आहेत मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट सच एज दोज लॉ डिपार्टमेंट आहे, होम अफेअर्स आहेत, ह्युमन रिसोर्सेस आहे, सोशल जस्टिस आहे, एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, मेडिकल एज्युकेशन आहे, हे सगळे जे डिपार्टमेंट्स आहेत ह्यांनी हे इश्यूज ऍड्रेस करण्याच्या अनुषंगाने कोऑर्डिनेशन एकमेकांमध्ये असणं फार गरजेचं आहे असं हा चॅप्टर 6 जो आहे सांगतो. ह्या संदर्भात अगेन आपलं किती कोऑर्डिनेशन होत आहे किंवा कसं हा पुन्हा विचार करण्याचा मुद्दा आहे. येस, आतापर्यंत ऍक्ट मध्ये 2017चा जो ऍक्ट आहे अमेंडेड ऍक्ट आहे आणि पूर्वीचा जो ऍक्ट आहे जर तो विचार केला तर येस कदाचित इथे कुठेतरी कोऑर्डिनेशन किंवा कुठेतरी फॅसिलिटेट केलं गेलं असावं म्हणून आता 2017 मध्ये अमेंडमेंट आलेल्या आहेत. पण 2017 पासून 2025 पर्यंत ज्या काही काळानुसार ज्या गरजेनुसार काळाच्या गरजेनुसार ज्या काही चेंजेस असायला हव्या होत्या किंवा जे फॅसिलिटेट करायला हवं होतं ते जर होत नसेल तर त्यानुसार आपल्या ज्या काही डिमांड्स आहेत किंवा आपले जे काही विचार आहेत ते ऍप्रोप्रिएट सरकार समोर मांडणं गरजेचं आहे आणि वी शॅल मेक इट एन्श्योर दॅट दोज थिंग्स विल गेट डन इन टाइम. येस, सो हे फार ठराविक मुद्दे जे आहेत जे गव्हर्नमेंटने आपल्याला आखून दिलेले आहेत. स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, ऍप्रोप्रिएट गव्हर्नमेंट जे आहे इन्क्लुडिंग लोकल गव्हर्निंग अथॉरिटीज, ह्या सगळ्यांना एकसंघ काम करायचं आहे. एक अंडर वन अम्ब्रेला सेंट्रिक पॉइंट आहे मेंटल इलनेसचा किंवा हेल्थ केअर सर्व्हिसेसचा आणि तो सेंटर पॉइंट लक्षात धरून सगळ्या अथॉरिटीजनी
एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून ॲप्रोप्रिएट अथॉरिटीज जे अंडर प्रिव्हिलेजेस आहेत किंवा जे वंचित समाज आहे, हा जो वंचित विभाग आहे, यांना योग्य ते न्याय देण्यास मदत करते. आजचं सेशन आजचं फार छोटं होतं, लिमिटेड होतं. सो थँक यू प्राची मॅडम आणि पूर्ण संवाद टीमचे मी आभार मानते की तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म दिलात माझे विचार शेअर करण्याच्या संदर्भाने. पुन्हा मनपूर्वक आभार मानते मी तुम्हा सर्वांचे आणि ओव्हर टू यू प्राची मॅडम आणि विशाल सर. थँक्यू वन्स अगेन. धन्यवाद ॲडव्होकेट सीमा दाते मॅडम. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की याचं अवेअरनेस झालं पाहिजे, तर माझ्या मनात 2 प्रश्न होते की एक तर इवन जसं तुम्ही रेफरन्स दिला की लॉ कॉलेजेसमध्ये पण हे शिकवलं जात नाही, आणि दुसरी गोष्ट की हे जे आता D.Ed B.Ed कॉलेजेस असतात की ज्या ठिकाणी विद्यार्थींना एक टीचर म्हणून घडवलं जातं, तर त्यांना का शिकवलं जात नाही? कारण आपले जेवढेही गव्हर्मेंटचे उपक्रम आहेत, सर्व शिक्षा अभियान असेल, त्यासारखे उपक्रम, तर त्यात जर ते पोचवायचं असेल तर निश्चित शिक्षणाच्या माध्यमातून ते गेलं पाहिजे. मग हे इतका छान कायदा आहे तर तो तिथपर्यंत का जात नाही? कारण तिथंच गेला नाही तर लोकांना कसं कळेल? कारण आता जेव्हापासून हे सेशन सुरू झालं आहे, तर मी अभ्यास करायला सुरुवात केली तर मला थोडं थोडं कळायला लागलं आहे. तर जे अगदी अज्ञान आहे त्यांच्यापर्यंत पोचणं, आणि आता याच्यातले जे बेसिक गोष्टी आहे की ज्या खरोखर त्या फॅमिलीला किंवा त्या ज्याला ते घडलेलं आहे त्या व्यक्तीला खूप गरजेचे आहे, तर त्याच्यापर्यंत पोचवणं हे खूप गरजेचं असतं. पण मग हे सगळं का होऊ शकत नाही, आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न अजून केले पाहिजेत, त्याबद्दल बोला. नक्कीच खूप व्हॅलिड प्रश्न विचारला सर तुम्ही. का होत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे, की का होऊ नये हा महत्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत म्हणजे जो जुना ऍक्ट आहे मेंटल हेल्थ केअर 2005 आहे, त्याच्यापूर्वीचा असेल, त्याच्यानंतर 2017चा असेल, कुठेतरी कोणीतरी आवाज उठवला, काहीतरी डिमांड केलं, काहीतरी डिमांड केल्यानंतर सरकारला वाटलं की येस हे चेंजेस गरजेचे आहेत. तेव्हा कुठे जाऊन अमेंडेड ऍक्ट मध्ये कायदा आला, एज्युकेशन आलं किंवा इतर अथॉरिटीज आल्या, हॉस्पिटल्स आलं, मेडिकल केअर गिव्हर्स आले, सोशल वर्कर्स आले. सो ह्या जेव्हा डिमांड झाल्या तेव्हा 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 आपल्या ऍक्टमध्ये चेंज करत गेले. आता जेव्हा की कायद्याने सांगितलेलं आहे की एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये किंवा एज्युकेशन लेवलला सुद्धा ह्याचा अवेअरनेस होणं गरजेचं आहे, परंतु ते होत नाहीये. तर ते होण्यासाठी आपलीच मुळात डिमांड नाहीये. आपण स्वतःही कुठे आपण अप्रोच झालेलो आपल्यालाही जाणवत नाहीये. आज जर एक एक्झाम्पल दिलं तर मी आणि स्वाती मॅडम जर आम्ही पाहायला गेलो तर आम्ही चाइल्ड वेलफेअर कमिटीमध्ये काम केलेलं, आम्ही चाइल्ड राईट ऍक्टिव्हिस्ट आहोत. तर जेव्हा मी चाइल्ड राईट ऍक्टिव्हिस्ट आहोत तर आम्हाला त्या कायद्याबद्दलची पूर्ण जेव्हा माहिती आहे, तर अशी कोणतीही केस आली किंवा असं कोणताही प्रश्न आला तर आमचे लगेच अँटीना ऑन होतात की नाही, हा चाइल्ड राईट रिलेटेड इश्यू आहे आणि हा अशा लेवलला ह्याची पब्लिसिटी होणं किंवा ट्रेनिंग होणं गरजेचं आहे किंवा हा सिलेबसचा पार्ट असायला पाहिजे. हे स्कूलमध्ये पोहोचलं पाहिजे, हे कॉलेजेसमध्ये पोहोचलं पाहिजे, हे वेगळ्या एनजीओच्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे. तर तिथे जेव्हा आम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेतो आणि अवेअरनेससाठी आम्ही लोकांनाही प्रवृत्त करत आहोत, तर असंच ह्या कायद्याच्या अनुषंगाने देखील किंवा ह्या कायद्याला अनुसरून देखील आपल्याकडून सुद्धा ती डिमांड असणं फार गरजेचं आहे, असं मला प्रामुख्याने वाटतं. जिथे आपलीच डिमांड नाहीये किंवा जिथे आपलंच अप्रोच कमी पडत असेल, तर ऑफकोर्स समाजाला ह्यातलं अजूनही फारसं नॉलेज नाही. इनफॅक्ट मी ॲज अन ॲडव्होकेट सुद्धा जोपर्यंत मी ह्याच्यावर काम करत नव्हते, तोपर्यंत मला देखील ह्याचं फारसं नॉलेज नव्हतं. या कायद्यावरती एवढं काम करण्यासारखं आहे, ह्याच्यात देखील सुद्धा ह्या बाबतीत देखील मला स्वतःला सुद्धा फारसं नॉलेज नव्हतं. आज जेव्हा मी ॲज अ ट्रेनर म्हणून मी स्वतः पार्ट बनले आहे, तेव्हा मला असं जाणवायला लागलं की येस, ह्याच्याबद्दल कुठेतरी वाच्यता होणं गरजेचं आहे. हे फक्त आणि फक्त वंचित समाजापुरतं किंवा त्या पर्टिक्युलर सेक्टर पुरतंच नसावं, त्यांच्याच पुरतं काम करण्यासाठी नसावं, ते हे समाज प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. आणि जर हे
कुठेतरी आपण समाजाला सांगितलं तर ऑफकोर्स ते समाजाला मिळणार आहे. मग तो स्कूल असो, कॉलेजेस असो, एनजीओ सेक्टर असो, किंवा हॉस्पिटल्स असो, किंवा लॉ अँड ज्युडिशियरी असो, ॲट एव्हरीवेअर. ऍक्च्युली सीमा मॅडम, हां. आपल्या विधी सेवा प्राधिकरणचं मनोन्याय युनिट आहे. हं. मनोन्याय युनिटच्या अंतर्गत याच ऍक्टवर वर्क केलं जातं आणि जिथे कुठे असे म्हणजे मानसिक रुग्ण सापडतात किंवा ते त्यांच्या रिहॅबिलिटेशन करता ते कार्य करतात, त्या त्या याची मी हे आहे, सदस्य आहे. त्या मनोन्याय युनिट म्हणजे जे आहे त्याची मी सदस्य आहे. तर त्याच्यामध्ये जर कुठे रस्त्यात किंवा कुठलं एखादं पॅरेंटल गायडन्स पाहिजे असेल एखाद्या पॅरेंटला, तर त्याच्याबद्दल करायचं. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की ज्यांचे पाल्य मनोरुग्ण असतात त्यांचे पॅरेंट्स लोक हे ऍक्सेप्टच करत नाही की आपलं लेकरू मनोरुग्ण आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर माहिती झालं आणि आपण जर तिथे अप्रोच केलं तर त्यांना ते कुठेतरी खूप विचित्र वाटतं. त्यांना नकोसं वाटतं. त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाची सगळी ओपन होईल सगळीकडे. त्याच्यामुळे इथे थोडं प्रॉब्लेम येतो आहे. ऍक्च्युली बरेच म्हणजे जेव्हा मी CWC ला होती तेव्हा असं एक बाळ आलं होतं, तेव्हाही आम्ही याच्याबद्दल कार्य केलेलं होतं. आणि या मनोन्याय युनिटच्या अंतर्गतही आम्ही करतो आहे. आम्ही 2 जणांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, पण ते शेवटपर्यंत झालं आणि ऍट लास्ट त्यांनी सोडून चालले गेले ते. म्हणजे असे प्रॉब्लेम येतात. ओके. ते मान्यच करत नाही. पॅरेंट्स लोक मान्य करत ओके. कसं आहे की येस, साहजिक आहे. कुठल्या पाल्याला आवडणार आहे की आपल्या मुलाला असं संबोधलं जावं. आता शेवटी प्रश्न आहे म्हणजे आपण 2 गोष्टी पाहतो. त्याची सिव्हिरिटी किती आहे ती पाहतो. त्याला रिहॅबिलिटेशनची काय गरज आहे ती पाहतो आणि त्याला मेडिकल नीड त्याची काय आहे ती पाहतो. बरोबर? प्राची मॅडम? हो, हो. ओके. आता ह्या संदर्भात जर पॅरेंट्सनाच माहीत नसेल, की ह्याची सिव्हिरिटी काय आहे? ह्याची रिहॅबिलिटेशनची काय गरज आहे? ह्याची मेडिकल गरज काय आहे? हे जर पॅरेंट्सना आपण जर व्यवस्थित समजून सांगू शकलो नाही किंवा जरी समजून सांगू शकलो, त्या अनुषंगाने काय-काय रेमेडीज अवेलेबल आहेत किंवा काय-काय आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, हे जर आपण त्यांना नाही सांगितलं, तर जसं तुमच्या समोर जो प्रश्न उद्भवला आहे, की मग पॅरेंट्स एक्सेप्ट करत नाही, तर येस ऑफकोर्स होणार आहे. कारण आपण एक बाजू त्यांना सांगतोय, की तुमचं मूल अशा पद्धतीने आजारी आहे. तुमचं मूल मानसिकदृष्ट्या आजारी आहे. पण मानसिकदृष्ट्या आजारी तो किती पर्सेंट आहे? तर त्याच्यासाठी काय-काय आपल्याकडे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत? त्याच्यासाठी शेल्टर होम आहे का? त्याच्यासाठी हॉस्पिटल फॅसिलिटीज आहेत का? त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काही आपण फॅसिलिटेट करून देऊ शकतो का? ऑफकोर्स सगळ्यांच्याचकडे फायनान्शियल म्हणजे फंडचा इश्यू असणार आहे किंवा असेलच असं नाही. काही जणांकडे असेल, काही जणांकडे नसेल. मग आपण त्या संदर्भात काही आपल्या या मनोन्याय च्या अंतर्गत काही आपण त्यांना फॅसिलिटेट करून देऊ शकतो का? ह्या सगळ्या त्यांच्या प्रश्नाची जर उत्तरं त्यांना मिळाली, तर मला नाही असं वाटत, की पॅरेंट्स एक्सेप्ट करणार नाहीत. कारण कुठेतरी त्यांचाही हा कन्सर्न असणार आहे, की ठीक आहे आमचं मूल आजारी आहे, मेंटली आजारी आहे असं थोड्या वेळासाठी आम्ही मानून धरू. पण त्याला त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही आम्हाला काय सपोर्ट करू शकता? म्हणजे मेअर काउन्सिलिंग विल नॉट वर्क. नाही, नाही. आता Mere तसे keeping in a institution will not work. Mere medication will also not work. मग हे पॅरलली कसं आपण त्यांना देऊ शकतो? हे जेव्हा पेशंट समाजामध्ये प्रबोधन होईल, म्हणजे हे जेव्हा आपण जसं आपण ऑनलाईन ट्रेनिंग जसं तसंच जर फिजिकल ट्रेनिंग जर आपण समाजामध्ये घेतल्या गेल्या, तर कदाचित मला असं वाटतं, की प्राची मॅडम ह्याला कुठेतरी जस्टिस मिळेल त्या मुलांना. कारण जेव्हा तुम्ही जर पॉक्सो कायद्याच्या संदर्भात जर ऐकलं म्हणजे सुरुवातीचं जर तुम्ही जर पाहिलं असेल, आय एम गिव्हिंग जस्ट एन एक्झाम्पल, की पॉक्सो कायद्याच्या बाबतीत जोपर्यंत कायदा येत नव्हता, तेव्हा कुठलेही पालक आपल्या मुलांवरती बलात्कार झाला हे एक्सेप्ट करायला तयार नव्हते आणि ही गोष्ट थांबवली म्हणजे घाबरून न सांगितली जायची. पूर्वी सांगितलं जात नव्हतं. आजही लोक सोसायटल फिअरमुळे ह्या गोष्टी उघड करत नाहीत. पण जसं सामाजिक प्रबोधन होत गेलं, त्याचे बेनिफिट्स लोकांना समजत गेले, पनिशमेंट काय आहे ती लोकांना समजत गेली. येस, हा पार्ट सुद्धा थोडासा वेगळा आहे, की इथे आरोपीला सजा मिळते. इथे आरोपी नाहीये, ते व्हिक्टिमच आहे. आपल्या मेंटल हेल्थ केअरच्या ऍक्टच्या अनुषंगाने. पण इथे जेव्हा सामाजिक प्रबोधन जसं होत गेलं, पब्लिक अवेअरनेस जसा वाढत गेला, तसं ह्या कायद्यामध्ये
कंप्लेंट करण्याची किंवा वाच्यता फुटण्याची जास्त आपल्याला प्रक्रिया दिसू लागली. मुलं बोलू लागले, फॅमिली बोलू लागल्या, पॅरेंट्स ओपन अप होऊ लागले, रिलेटिव्हज ओपन अप होऊ लागले, फ्रेंड्स ओपन अप होऊ लागले. तसंच जर मेंटल हेल्थ केअरच्या बाबतीत सुद्धा जर मॅडम कुठे प्रबोधन आपल्याला करता आलं फॅमिलीजना घेऊन, त्या ग्रुप ऑफ मेंटली हेल्थ जे इश्यूज आहेत त्या लोकांना जर एकत्र घेऊन जर तुम्ही जर त्यांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या या अधिकारांबद्दल या कायद्याबद्दल जर आपण त्यांना थोडक्यात जर माहिती दिलीत आणि त्या अनुषंगाने असलेल्या फॅसिलिटीज त्या अनुषंगाने असलेल्या काय म्हणता येईल काय प्रावधान काय काय आहेत कायद्याच्या अनुषंगाने नुसतंच कायद्यामध्ये नाही पण कायद्याच्या सोबत आपल्या तुम्ही ज्या DLSA सोबत किंवा ज्या संस्थांबरोबर तुम्ही आता जोडलेले आहात ते त्यांना काय मदत करू शकतात का त्यांचे लिमिटेशन्स काय आहेत हे जर आपण एकदा अवेअरनेस मध्ये किंवा एकदा त्यांना आपण क्लिअरली सांगू शकलो तर मला वाटतं पॅरेंट्स तुम्हाला सपोर्ट करायला हरकत नाही अर्थातच त्यांनाही त्यांचं बाळ चांगलं झालेलं पाहायला आवडेल. नाही, आम्ही केलंय आता आता सुरू केलेलं आहे. एक माझी मैत्रीण आहे, तिचं स्कूल आहे मेंटल हेल्थ याच्या संदर्भातलं. तर ती टीचिंग म्हणजे स्पेशल स्कूल आहे, स्पेशल एज्युकेटर आहे ती, तर ती शिकवते. आता आम्ही करतोय आमच्या सक्षमच्या माध्यमातून या गोष्टी पण करतोय आम्ही. तर याच्याबद्दल DLSAच्या थ्रू पण अवेअरनेस कॅम्प्स करतोय. पण इन शॉर्ट कसं आहे की कायदा आहे पण त्याचं नॉलेज नसल्यामुळे त्याचं अवेअरनेस करणं खूप गरजेचं झालेलं आहे. येस आणि अवेअरनेस शॉर्ट लेवलवर नाही, लॉंग प्रोसिजरवर म्हणजे एकदा करून होणार नाही. ज्याप्रमाणे आपण पोक्सोमध्ये केलेलं आहे तर त्याचा बेनिफिट मिळतोय तसंच याही ऍक्टमध्ये करणं गरजेचं आहे, हे आता आपल्यालाही लक्षात आलेलं येस आहे. आणि या संदर्भात मी पण आता विविध संस्थांकडनं जेव्हा स्पीचेसला जाते तेव्हा मेंटल हेल्थ केअर ऍक्ट बद्दल, RPWD ऍक्ट बद्दल म्हणजे एक्सप्लेन करतेच. कारण एक इश्यू असा होता की एका आर्मी ऑफिसरच्या 2 मुली होत्या, मेंटली इल होत्या. तर त्यांनी त्या मुलींची नावं रेकॉर्डवर टाकले नव्हते, म्हणजे लपवून हे केलेलं होतं. तर ती मी जी LLC जी आहे, लोकल लीगल कमिटी, कलेक्टर ज्याचे अध्यक्ष असतात त्याचे मी लॉ हे आहे विधी तज्ञ म्हणून आहे त्या याच्यावर. तर तशा कमिटी सगळ्या याच्यामध्ये असतात डिस्ट्रिक्ट लेवलवर. तर त्या कमिटीच्या मेंबर्सनी आई वडील त्या मुलींचे मरण पावले, ते भाऊ त्या 2-2 बहिणींना कसा सांभाळणार, म्हणून मग त्या कमिटीच्या मेंबरनी कंप्लेंट केली. तर आर्मी ऑफिसमध्ये त्या दोघी मुलींची नावं अपडेट केले. आणि असं मेंटल हेल्थ जर प्रॉब्लेम असेल तर जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतात तर त्यांच्या आफ्टर ते बोथ पॅरेंट्स त्यांचं जे पेन्शन आहे ते त्या लेकरांना मिळत असतं. तर याबाबतही आम्ही अवेअरनेस आता करणं सुरू केलेलं आहे. तर मी पण माझ्या लेवलवर करते आहे, संस्थांमध्येही हे करते आहे. आणि हे आता हे आपलं संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातूनही आपण थोडंफार करतो आहे. पण अजूनही खूप जोरात करायची गरज आहे असं मला सुद्धा नक्कीच जाणवत आहे नक्कीच म्हणजे की तुम्ही जे खरंच अगदी व्हॅलिड पॉईंट म्हणालात मॅडम म्हणजे इव्हन मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा ह्याच्यावरती काम फारसं नाही मला दिसतच नाहीये काम होताना. म्हणजे जेव्हा मी स्वतः आता ह्याच्यावरती म्हणजे तुमच्याच माध्यमातून मी जेव्हा हा आता ऍक्ट वाचायला लागले अभ्यास करायला लागले तेव्हा माझ्या आता मलाही आता प्रकर्षाने जाणवू लागले. जसं बेगर्स ऍक्ट होता बेगर्सच्या संदर्भातला एक ऍक्ट आहे. तर त्याच्यावरती सुद्धा जसं काम पूर्वी होत नव्हतं आणि तो सुद्धा निग्लेक्टेड ऍक्ट होता तसंच हा साईड एंडेड ऍक्ट मला दिसू लागतोय म्हणजे कुठेतरी दिसतोय की ह्याच्यावरती काम होत नाहीये जे पाहिजे तसं व्हायला पाहिजे. आणि कुठेतरी पहिल्या येस ऍक्ट मध्ये नसल्यामुळे गरज असल्यामुळे 17चा ऍक्ट आलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित त्याच्यावरही वर्क होईल. म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी पुढाकार घेतला तर निश्चितच वर्क होईल. याच म्हणजे मला तरी वाटतंय आता की होऊ शकतं. मॅडम माझा एक छोटासा आपणही प्रश्न आहे प्रयत्न की आता हा कायदा आहे तो कायदा अंमलात आणणं ते शिकणं हा तर नंतरचा प्रश्न आहे. एक असं वाटतं की लोक का घाबरतात. आता जसं मॅडमने उदाहरण दिलं प्राची मॅडमने की मुलाला किंवा मुलीला त्या मेंटल आहे ॲक्सेप्ट करणं. तर मग ही जी जाणीव आहे की एक शारीरिक अपंगत्व आहे की ते ठीक आहे की ते मान्य आहे, पण लोकांमध्ये जे अगदी नॉर्मल असलेलं त्यांच्या याच्यात जो दृष्टिकोन आहे तर तो बदलणं. कारण फक्त शारीरिक असेल किंवा मानसिक अपंग व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा तर तो कसा
त्याच्यात बदल घडवणं गरजेचं आहे. कारण लोक घाबरतात का की समोरचा काय म्हणेल म्हणून घाबरतात. तर मग त्यासाठी म्हणजे मला हे म्हणायचं आहे की ठीक आहे ना, जे आलेलं आहे अपंगत्व ते बाय नेचर असेल बाय ॲक्सिडेंट असेल, पण ते ॲक्सेप्ट करण्यासाठी लोक का दजवतात, तर समोरच्याचा दृष्टिकोन किंवा लोक काय म्हणतील या भीतीने. तर मग त्याबाबतीत हां. अवेअरनेस नाहीये. जसं मेंटली इल जरी असला पर्सन तर तो पण रिहॅबिलिटेट होऊ शकतो. तो पण काहीतरी स्किल असते त्याच्यामध्ये. कसं आहे, दिव्यांग हा शब्द का टाकलेला आहे? कारण अपंग म्हणण्यापेक्षा दिव्य असं अंग प्राप्त असलेला व्यक्ती असं म्हटलेलं आहे त्याच्यात. तर एक शक्ती जरी कमी झाली तरी दुसरी शक्ती प्राप्त होते. त्याच्यातून तो काहीतरी करू शकतो. हे सांगायलाच खूप लोकांना खूप गरज म्हणजे खूप गरज आहे हे सांगायची, हे करायची. कारण माझ्या बाबतीत सुद्धा मी कोर्टात जाते तेव्हा सगळेजण पाहतात. त्यांना असं विश्वास बसत नाही की मी लॉयर आहे म्हणून. म्हणजे हिला काहीच येत नसेल, ही हे असं विचार करतात. म्हणजे मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे लोकांचे विचार आपण करू शकत नाही. पण नाही, अ, थोडं कट करते, थोडंसं इंटरव्हीन करते मॅडम. कट करते म्हणण्यापेक्षा मी इंटरव्हीन करते. किमान शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सहानुभूती मिळते. मानसिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींकडे फार वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. एक तर कारण असं आहे, पॅरेंट्सना ऍक्सेप्ट न करणं भीतीपोटी. पहिली भीती ती असते की जर माझ्या मुलाचं मुलीचं जर अपंगत्व मानसिक अपंगत्व जर कुठे कळलं तर कदाचित समाजातल्या वाईट नजरा त्यांचा गैरवापर करू शकतात. ते येस. हे हे एक त्यांच्या मनामध्ये आहे. दुसरी गोष्ट, जसे मुलांचं वय वाढतं तसे त्यांचे शारीरिक बदल घडत असतात. मानसिक दृष्ट्या अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत मी बोलते की त्यांच्यामध्ये जसे शारीरिक बदल घडतो तसंच मानसिक बदलही त्यांच्यामध्ये घडत असतात. जे नॉर्मल स्त्री पुरुषांना ज्या फिलिंग्ज आहेत त्याही त्यांच्यामध्ये पण त्याच फिलिंग्ज आहेत. हे आई वडिलांना जरी समजत असलं तरी त्यांच्यावरती कंट्रोल करणं, मेडिकेशन्स किंवा इतर त्यांना ज्या फॅसिलिटीज आहेत मेडिकली द्याव्या लागतात त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही. तो अवेअरनेस देणं, तो ऍक्सेप्टन्स त्यांच्यामध्ये आणणं हे फार गरजेचं आहे. त्यांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्या वाढत्या डिमांड आणि प्लस त्यांच्या वाढत्या डिमांड बरोबर आई वडिलांचं वाढतं वय हे कसं कोपअप होईल ह्याच्यावर सुद्धा आपल्याला भर घालणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी हा सेक्टर मला आता ना मॅडम खूप प्रकर्षाने जाणवायला लागलं की याच्यावर खूप ठोसपणे काम करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या महिला विभागाकडे पण जरी ह्याच्या बाबतीत प्रावधान जरी असेल, म्हणजे ऍक्ट मध्ये म्हटलेलं आहे की महिला आणि बालकल्याण विभागाने काम करणं गरजेचं आहे. पण मग मेंटल हेल्थ केअरला धरून आपण कुठे काम करतोय? म्हणजे मला एका चांगल्या काउन्सिलरने एखादी मुलगी आली सांगितलं आयक्यू अगदी 50-60 पर्यंतचा असेल तर त्या मुलाचा आयक्यू आपण 100 पर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि ऍब्सोल्युटली नॉर्मल लेवलला त्यांना आणू शकतो. त्यांच्या सवयी बदलून त्यांच्या सवयी चुकीच्या असतात म्हणून त्यांचा आयक्यू खाली असतो. त्या सवयीमध्ये बदल केला तर त्यांचा 100+ आयक्यू करू शकतो आणि अशा मुलांना टीचरचा जॉब लागलेला आहे. अशा मुलांची लग्नही झालेली आहेत. तर हे आयडियल जर काही आपण त्यांना जर दाखवू शकलो एक्झाम्पल्स तर मला वाटतं फॅमिली ऍक्सेप्ट करायला तयार होतील. आम्ही संस्थेच्या माध्यमातून अशा मुलांना वेटरिंगचं काम दिलेलं आहे. नागपूरच्या मोठ्या हॉटेलमध्ये त्यांना जे सांगितलं ते व्यवस्थित करतात आहे. व्यवस्थित करतात आहे. इव्हन त्या हॉटेल्सवाल्यांनी अजून अशी कोणी मुलं असतील तर द्या म्हटलेलं आहे. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं ना, की एक स्किल गेली की 6 सेन्स ओपन होतं. तर त्यांचं होतं ॲक्चुअली. पण त्याच्याकरता त्याच्यावर वर्क करायची गरज आहे. येस. त्यांना समजून घेणं तसं फॅमिलीमध्ये पण अवेअरनेस करणं गरजेचं आहे आणि त्यांची आयक्यू लेव्हल काय आहे त्या स्टुडंटची ती चेक करून ते कितपत करू शकतात हे पाहावं हे लागणार. खूप ते मॉनिटर करणं फार गरजेचं आहे. मुंबईमध्ये देखील असे आहेत म्हणजे मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थला अनुषंगाने अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे आहेत मुलं. जॉबला सुद्धा आहेत. परंतु फार म्हणजे म्हणतात ना की आपण पॉइंट वरती आपण त्यांना ठेवू शकतो की 100 मध्ये एखादं मुलंच फक्त ऍक्सेप्ट केलं जातं. येस, येस. मॅडम अजून एक ऑब्झर्वेशन आहे याच्या बाबतीत की समजा आता मुंबई किंवा पुणे यासारख्या मेट्रो सिटीमध्ये जे स्किल डेव्हलपमेंट फॉर डिफरंटली एबल पर्सन
हे जितक्या प्रमाणात होतं ना ते छोट्या शहरात नाही होत. म्हणजे आता इवन यवतमाळ असेल, वाशिम असेल, तर त्या ठिकाणी काय होतं की समजा मुंबईत जर 52 आठवड्यात समजा 30-40 तरी सेशन होत असतील की त्या स्किल डेव्हलपमेंटमधून त्यांना काहीतरी रोजगार, स्वयंरोजगार मिळणार आहे. पण ग्रामीण भाग किंवा शहरी भाग आहे, तिथं तर हे पोचलेलंच नाही आहे. म्हणजे इवन लोकांना हाऊ टू म्हणजे एकदम सोपं द्यायचं म्हटलं की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट होणं फॉर द पॅराप्लेजिक पर्सन्स, अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या माहितीच नाही आहे. तर म्हणजे हे दोघंही आहे. म्हणजे हे तर फिजिकली झालं, तसं मेंटलीचं पण आहे की हे जास्तीत जास्त म्हणजे शहरात तर आता थोडंफार तरी होत आहे, पण इकडच्या भागात होतच नाही. आणि जसं आपला कायदा तर फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी सगळीकडे लागू आहे, मग हे सगळं आता समजा यवतमाळसारख्या ठिकाणी पण प्राची मॅडम त्यांच्या लेवलने काम करतायत. मग हे स्वतः स्वयंस्फूर्तीने जोपर्यंत होत नाही आहे, म्हणजे ॲज अ लॉयर म्हणून किंवा ॲज अ सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून किंवा टीचर म्हणून, तोपर्यंत हे पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे हे सगळ्या मिळून करण्याचं काम आहे असंच मला वाटतं. आणि हे खूप म्हणजे हा निरीक्षण आहे की मेट्रो आणि नॉन मेट्रो सिटी याच्यात खूप खूप हा फरक जाणवतो. एखाद्याच ठिकाणी प्राची मॅडम सारख्या व्यक्ती असतील की त्या इतक्या म्हणजे जिथं खूप लोक अवेअर नाही तिथं पण काम करतायत, पण सगळ्या ठिकाणी अशा लोक असणं हे खूप गरजेचं आहे. कारण जसं त्यांनी सांगितलं, कमिटी तर प्रत्येक डिस्ट्रिक्टला आहे. मग प्रत्येक डिस्ट्रिक्टची कमिटी हे का फोकस नाही करत? मग त्यांचं कोणी मॉनिटरिंग नाही करत का, हा माझा प्रश्न येतो मग, की हू शुड मॉनिटर धिस. ऍक्च्युली मॉनिटरिंग असतं, कलेक्टर साहेबांचंच हे असतं मॉनिटरिंग. पण त्याच्यामध्ये त्या कमिटीतले मेंबर जे आहे ना, त्यांना त्या पर्टिक्युलर व्यक्ती माहिती झाली की त्यांच्याकडे जाऊन सांगावं लागतं की या ऍक्टमध्ये असं आहे, तुम्हाला करावं लागतं, नोंद करा वगैरे. लोकांना नॉलेजच नाही आहे या बाबतीतलं, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम. आणि मेट्रो जे आहे ना यांचं म्हणजे एज्युकेशनल जे स्किल्स फील्ड वगैरे आहे ना, त्याचे चार्जेस जास्त आहे. पण आता आमच्या यवतमाळ सारख्या ठिकाणी ओव्हरली हे आहे यांचे चार्जेस. ह्यांचे जे क्लासेस असतात ना, स्पेशल टीचर जे असतात ना यांचे अवरली हे असतात, 200 पर अवर असतं. म्हणजे काही स्टुडंट त्यांना 4 तास घ्यावं लागतं रोज. पर डे 200 असं. तर एवढं म्हणजे अफोर्डही करू शकत नाही काही लोक. त्याच्यामुळे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण प्रॉब्लेम येतात. तसं पुण्या मुंबई साईडला ते अवर्सचं जे रेट आहे ते जास्त आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे पण कदाचित पॅरेंट्स लोक पुढे येत नसेल, मे बी असंही असू शकतं. त्यासाठी गव्हर्नमेंटच्या साध्या जशा शाळा आहेत तशी याच्या स्पेशल शाळा प्रत्येक गावात असाव्या. नाही, म्हणूनच हे मगाशी म्हणजे म्हणूनच बाकी मगाशी प्राची मॅडम मुद्दा मांडला ना, की फंड सुद्धा महत्वाचं आहे, की काय फंड अवेलेबल आहे आणि काय आपण देऊ शकतो, ह्याचं सुद्धा प्रबोधन होणं गरजेचं आहे. बऱ्याच शाळा अशा आहेत की तिथे पटसंख्या 2 आणि 4 आहे, तरी त्या शाळा चालत आहेत. रिझन काय की तिथले लोकांचं हे आहे. तर तसंच सपोज या मेंटल हेल्थ केअर अंडर ज्या शाळा आहेत त्या शाळा स्पेशली टीचर सगळं अवेलेबल असायला हवं आणि पूर्ण सेटअप असून त्या शाळा असाव्या असं मला वाटतं. पण आता त्याच्यासाठी खूप झगडावं लागतं. क्रांती एका दिवसात होत नाही. आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहे. डॉक्टर सुनीता मॅडम, भानसे सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? डॉक्टर सुनीता मॅडम, हां नाही बोला. सर, मला काही बोलायचं नाही, पण खूप छान माहिती दिली मॅडमनी. बस बाकी काय नाही प्रीती बोलायचं. मॅडम आहेत का? प्रीती मॅडम आहेत का? नाही, ते लेफ्ट झालं. अच्छा. ओके. भानसे सर. नाही सर, काही बोलायचं नाही सर. माहिती खूप छान दिली आणि मला या ऍक्ट बद्दल नवीनच माहिती मिळाली. असे बरेचसे ऍक्ट आहे सर का आपल्या म्हणजे ग्राउंड लेवलवर कोणालाच माहित नसतं राहत. म्हणजे आपलाच ऍक्ट म्हणून नाही, असे फॉरेस्टचे ऍक्ट,
जो काही ऍक्ट आहे ते लेडीजचं पण ऍक्ट जे आहे ना शाळा म्हणजे प्रत्येक हो डिपार्टमेंटला कोणती समिती काय हो ते पण हो. त्याच्या ऍक्ट माहित नाही राहत त्यांना. असं चालू आहे सर. धन्यवाद बांचे सर. ॲडव्होकेट सीमा मॅडम, तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. आणि तुम्हाला पूर्ण कायदा हाच नाही, पुढचे पण सगळे कायदे तुमच्याकडून आम्हाला नक्कीच शिकायचे आहे. आणि एक रिक्वेस्ट होती की तुमचं PPT मागचं पण हे पण मला शेअर केलं तर मला अजून अभ्यासाला हे होईल. तर नक्की. नक्की तुम्हाला जर जमलं तर पाठवा. आणि हो सर. पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो आणि आपण असेच संवादात राहूया. नक्की. थँक्यू अदाती मॅडम अँड हॅपी ॲडव्होकेट्स डे. या विश यू ऑल द सेम. मी शनिवारी सर तुम्हाला मी सगळ्या PPT पाठवते. ओके. मी आणि प्रॉपर पुढच्या पूर्ण वेळेस सेट पुढच्या वेळेस पण तुम्ही असणार ना नेक्स्ट वेनसडे? मी प्रयत्न करते. कसं झालंय अच्छा आपण लाईव्ह स्ट्रीम आहोत का की बंद केलं लाईव्ह स्ट्रीम? एकच मिनिट थांबा. केलं बंद. ओके.